मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे कामकाज आजपासून सुरू झालंय। सर्वेक्षणासाठी विचारले जाणारे प्रश्न महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार निर्धारित केलेत। पण यामध्ये कोणते प्रश्न तुम्हाला विचारले जाणार, कसं असेल हे सर्वेक्षण, पाहूयात हा रिपोर्ट। एक मराठा जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो। जय जिजाऊ। मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय। मनोज रांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले। 26 जानेवारीला मराठा आंदोलनाचं भगवं वादळ मुंबईत धडकणार आहे। तर दुसरीकडे सरकारनं आरक्षणासाठी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे। आणि तिसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार मराठा समाजाचं आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाचं कामकाज सुरू झालंय। 23 जानेवारी ते 31 जानेवारी या 8 दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरी जाऊन हे सर्वेक्षण केलं जाणार आहे। महाराष्ट्रातील सुमारे 2.5 कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण केलं जाईल। मागासवर्ग आयोगानं सर्वेक्षणासाठी प्रश्नावली निश्चित केली आहे। त्यानुसार नाव, गाव, पत्ता या मूलभूत माहितीसोबतच एक प्रश्नावली जोडलेली आहे। तुमच्या घरात शौचालय आहे का? तुमच्याकडे शेती आहे का? असेल तर ती कुणाच्या नावावर आहे? तुमच्या कुटुंबावर किती कर्ज आहे? मागच्या 15 वर्षात तुम्ही स्थावर मालमत्ता विकली आहे का? तुमच्या कुटुंबातील एखादी महिला इतरांच्या घरी धुणी, भांडी, स्वयंपाक, झाडलोट करायला जाते का? तुमच्या समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे का? विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का? तुमच्या कुटुंबात मुलांच्या लग्नाचा निर्णय कोण घेतं? गेल्या 10 वर्षात तुमच्या कुटुंबातील कोणी आत्महत्या केली आहे का? असे एकूण 150च्या वर प्रश्न विचारून मराठा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि मागासलेपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल। तर सर्वेक्षणावर आधारित मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर सरकार विशेष अधिवेशन घेणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलंय। मागासवर्ग आयोग पूर्णपणे 24/7 काम करतोय। त्यामुळे नागरिकांनी आपली माहिती त्या सर्वेक्षण करायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना अतिशय अचूक दिली पाहिजे। ज्या त्रुटी आणि जी निरीक्षणं सुप्रीम कोर्टाने नोंदवली त्याची पूर्तता आता मागासवर्ग आयोग करणार आणि मराठा समाजाला न्याय सरकार देणार। मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी सर्व खटाटोप सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय। पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची शिंदे सरकारची धडपड बघून ओबीसी नेत्यांच्या मनात शंका उपस्थित होतीये। नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मराठा समाजाच्या सर्वेक्षणावरून काही सवाल उपस्थित केले। 27 तारखेपासून ते काम सुरू करतील। 31 तारखेपर्यंत त्यांना ते काम पूर्ण करायचं आहे। पण मला हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की या राज्यातील 12 कोटी ते 14 कोटी लोकांचं सर्वेक्षण करताना 5-6 दिवसामध्ये ते कसे शक्य आहे? तर सरकारने अनेक माणसं लावली असतील, यंत्रणा लावली असतील, तो त्यांचा प्रश्न। मराठा समाजाला आरक्षणाच्याच मुद्द्यावरून राजीनामा सत्रानंतर राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना करण्यात आली होती। आता आयोगाच्या आदेशानुसार सर्वेक्षण सुरू झालं खरं, पण पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला। त्यामुळे आता हे सर्वेक्षण निर्धारित वेळेत पूर्ण होणार का? तोवर जरांगेंचं मुंबईत धडकणारं आव्हान सरकार कसं रोखणार असा सवाल उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी।